इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 SSC बोर्ड परीक्षा प्रकरण नंबर 4 पर्यावरणीय व्यवस्थापन यामधील महत्त्वाची प्रश्न उत्तरे। पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता। पर्यावरणीय प्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम हा सजीवावर होत आहे। आपली सजीवसृष्टी ही विविधतेने नटलेली होती। त्यात अनेक प्रकारचे वनस्पती, प्राणी अस्तित्वात होते। आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवामधील अनुवांशिक फरक, सजीवाच्या जातीचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे त्या भागातील निसर्गाला जी सजीवसृष्टीची समृद्धी लाभते त्याला जैवविविधता म्हणतात। जैवविविधता ही 3 पातळ्यावर दिसते। अनुवांशिक विविधता, एकाच जातीतील सजीवामध्ये आढळणारी विविधता म्हणजे अनुवांशिक विविधता होय। उदाहरणार्थ, प्रत्येक मनुष्य दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो। पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवांमधील हे अनुवांशिक वैविध्य कमी झाले तर हळूहळू ती जातच नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो। प्रजातीची विविधता, निसर्गामध्ये सजीवाच्या असंख्य प्रजाती आढळून येतात। यालाच प्रजातीची विविधता म्हणतात। प्रजातीच्या विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो। परिसंस्थेची विविधता, प्रत्येक प्रदेशात अनेक परिसंस्था असतात। एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती, त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते। प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असतात। अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशा देखील 2 स्वतंत्र परिसंस्था असतात। पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे का आहे? पृथ्वीवर मानवाची उत्क्रांती झाल्यावर त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वतःला हवे तसे बदल करायला सुरुवात केली। इतर प्राण्याच्या तुलनेत मानवाकडे बुद्धी, स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती होती। या गुणामुळे त्याने इतर सर्व सजीवांवर प्रभुत्व स्थापित केले। पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचा त्याने बेसुमार वापर केला। सुखी समृद्ध जीवन जगण्याच्या प्रयत्नात तो निसर्गाकडून जेवढे घेता येईल तेवढे घेतच राहिला आणि या प्रक्रियेत नैसर्गिक पर्यावरणाची हानी होण्यास सुरुवात झाली। यातूनच पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या। गोष्ट आपल्या लक्षात येते की म्हणजेच आज पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्त्वाची आहे। पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचे काम जरी मानवाने केले असेल तर त्याचे रक्षण, संवर्धन करण्याचे कामही तोच करू शकतो। जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल? या उपायाने जैवविविधतेचे संवर्धन करता येईल। 1. दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करणे, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे, काही क्षेत्र राखीव जैव विभाग म्हणून घोषित करणे, विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे, प्राणी व वनस्पतीचे संवर्धन करणे, पर्यावरणविषयक कायद्याचे पालन करणे, पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे। जैवविविधतेच्या संवेदनक्षम क्षेत्रे सांगा। संपूर्ण जगात 34 स्थळांच्या जैवविविधतेची संवेदन क्षेत्र अशी नोंद केली गेली आहे। ही क्षेत्रे एकेकाळी पृथ्वीच्या 15.7% एवढ्या भागावर होती। आज सुमारे
86% संवेदनक्षम क्षेत्र आधीच नष्ट झाले आहेत. सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदन क्षेत्राचे अखंड अवशेष शिल्लक आहेत. यामध्ये 1,50,000 वनस्पतीच्या प्रजाती समाविष्ट आहेत. या एकूण जागतिक स्तरावर 50% आहेत. पर्यावरणावरती कोणकोणते घटक परिणाम करतात आणि कसे? पर्यावरणावर नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन्ही घटक परिणाम करतात. नैसर्गिक घटकापैकी अचानक होणारे हवामानातील बदल, येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती अशांनी पर्यावरणावर विपरीत परिणाम होतात. अशा बदलांनी पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकावर परिणाम होऊन अन्नसाखळी आणि अन्नजाळी यांच्या आंतरक्रियेत बाधा येते. मानवनिर्मित कारणाने तर खूप मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होते. औद्योगिकीकरण व ज्यामुळे होणारे प्रदूषण, नागरीकरण, वन्य प्राण्यांच्या शिकारी, धरणे, रस्ते, पूल बांधणे अशासारखे मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाची कधीही भरून न येणारी हानी होत आहे. देवराई म्हणजेच समाजाने एकत्र येऊन देवाच्या नावाने संरक्षित केलेले जैवविविधतापूर्ण असे क्षेत्र म्हणजे देवराई. हे जंगल देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जात असल्यामुळे येथे कोणी जंगलतोड, शिकार अशा क्रिया करत नाहीत. हे परंपरेने चालत आलेले जंगल समाजाने सांभाळलेले अभयारण्यच असते. सरकारचे वन खाते देवराईचा सांभाळ करत नाही, परंतु स्थानिक समाज ही जबाबदारी घेतो. भारताच्या पश्चिम घाटात खूप देवराया आहेत. शिवाय संपूर्ण भारतात दाट जंगलाच्या देवराई आढळतात. बिश्नोई चिपको आंदोलन. राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील खेजडी किंवा खेजडली हे गाव आहे. या गावाचे नाव तेथे असणाऱ्या खेजडी वनस्पतीवरून घेण्यात आलेले आहे. येथेच प्रथम बिश्नोई समाजाचे आंदोलन झाले होते. खेजडली या गावात सर्वप्रथम चिपको आंदोलनासारखे आंदोलन तेथील ग्रामस्थ अमृता देवी हिच्या पुढाकाराने गावातील 363 बिश्नोई मंडळांनी वृक्षतोडी थांबवण्यासाठी प्राणार्पण केले होते. या गावात खेजडी या वनस्पतीची बरीच झाडे आहेत. या झाडांना बिश्नोई समाज पवित्र मानतो. अमृता देवी म्हणाली, एक झाड वाचवण्यासाठी एक मुंडके उडाले तरी हरकत नाही. अमृता देवीला व तिच्या असुरत्ना व भागुबाई या 3 मुलींना राजाच्या माणसांनी झाडे तोडण्याच्या कुऱ्हाडीनेच मारून टाकले. हे बलिदानाची बातमी ऐकून 83 गावातील लोक जमा झाले. 363 लोकांनी झाडाला मिठ्या मारून बलिदान केले. पर्यावरणीय संवर्धन. पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्येचा विपरीत परिणाम सर्व सजीवांवर होत असतो. हे जीव टिकण्यासाठी आणि मानवाच्या जीवनाची गुणवत्ता चांगली करण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. यासाठी पर्यावरण संवर्धनाबाबत सरकारने कायदे केले आहेत. काही आंतरराष्ट्रीय करार देखील पर्यावरण संवर्धनासाठी केलेले आहेत. संयुक्त राष्ट्र संघटना देखील त्यात कृतीशील आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP ची स्थापना करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनामध्ये लोकसहभाग खूप आवश्यक आहे. यासाठी जनजागरण करणे महत्त्वाचे आहे. शालेय शिक्षणापासूनच ही पर्यावरण स्नेही मूल्ये रुजवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पर्यावरण संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य आणि रास्त विनियोग करणे हा सुद्धा पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न आहे. धोक्यात आलेल्या प्रजातीचे वर्गीकरण. संकटग्रस्त प्रजाती या प्रजातीची संख्या अत्यंत कमी उरलेली असते किंवा त्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला असतो की विशेष उपाययोजना न केल्यास नजीकच्या काळात या प्रजाती नष्ट होऊ शकतात. उदाहरणार्थ लायन टेल्ड वानर, तण मोर. दुर्मिळ प्रजाती. या प्रजातीची संख्या बरीच कमी असते. या प्रजातीस
स्थापन विशिष्ट असल्यामुळे जलद गतीने नामशेष होऊ शकतात. उदाहरणार्थ रेड पांडा, कस्तुरी मृग. संवेदनशील प्रजाती, या प्रजातीची संख्या अत्यंत कमी झालेली असते आणि सातत्याने घटतच राहते. सातत्याने घटणारी जीवसंख्या हेच या प्रजातीबाबत चिंतेचे कारण आहे. उदाहरणार्थ पट्टेरी वाघ, गिरचे सिंह. अनिश्चित प्रजाती, आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना IUCN ही संघटना विविध देशातील धोक्यात आलेल्या प्रजाती धोक्यात असल्यासारख्या भासतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयीमुळे, उदाहरणार्थ बुजरेपणा, अशा प्रजातीबाबत कोणतीही विशिष्ट आणि ठोस माहिती उपलब्ध नसते. उदाहरणार्थ शेकारू खार. धन्यवाद.